फुल आहे ना, हे सोनकीचं फुल आहे. हे नाही माहिती भाऊ. अरे ह्याला म्हणतात गोंडस बुबला. काय म्हणतात? गोंडस बुबला. ह्याला गोंडस बुबला. काय पण सांगतोय. अरे तो काय पण सांगतोय, गोंडस बुबला बिबला नाही म्हणत त्याला. नमस्कार मित्रमंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी झेरी परत एकदा आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे व्यवस्थित असतील. तर मित्रांनो, आजचा व्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आज फर्स्ट टाइम आपण चाललोय कास पठारला. सगळा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर मित्रांनो, वेळ न घालवता आपण निघलोत आणि सकाळचं तुम्ही क्लायमेट बघू शकता, इतका छान. आताच नुकतं पाऊस पडला आणि पाऊस थांबल्यानंतरच आम्ही निघलो आणि तुम्ही बघू शकता इकडचं सकाळ सकाळचं वातावरण इतकं छान आणि इतकं शांत आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, नुकताच पाऊस झाला तर त्यासाठी मी चप्पलच घातली, शूज नाही घातली, कारण आपण जिथं चाललो आहे तिथं शूज काढावं लागतात का काय, त्यासाठी म्हटलं चप्पलच ठीक आहे पावसा पाण्याचं. आणि आपल्याला घ्यायला संकेत दादा, कुणाल, यश, चिके दादा हे घ्यायला आलेत आपल्याला आणि आपण सरळ निघालोत. तर मित्रांनो, ऑलमोस्ट आपण 2 तासाचा प्रवास करून आता नाश्त्यासाठी थांबलोय, कारण की सकाळी येताना नाश्ता वगैरे आपण काही केलं नव्हतं. सकाळी 6ला निघलो होतो आपण. तर आता सर्वांना भूक लागली, म्हटली तर नाश्ता वगैरे करू आणि मग पुढे जाऊया. तर मित्रांनो, आता नाश्ता वगैरे झालाय, आता सरळ जाणार आहे तिथं कुठं, कास पठार ना. आता आम्ही डायरेक्ट कास पठारला जाणार. तिकडे जाणार आहे आणि मग तुम्हाला दाखवतो तिथलचं सर्व. तिकडे आम्ही सर्व दाखवतो. आता आम्ही गाडीत बसू दे पहिले. तर मित्रांनो, फायनली आम्ही कास पठारमध्ये आलोत आणि तुम्हाला सुरुवातीला इथं पर पर्सन 150 रुपये तिकीट घेऊन आत जावं लागतं. आणि आपण जसं आत आलो तसं आपल्याला थोडेफार फुल वगैरे दिसायला लागले मित्रांनो, पण इतके धुकं होते, आय मीन पुढचं सुद्धा दिसत नव्हतं, कारण की पावसाळ्याचे दिवस होते. तिकडनं किती लांबी पडत? तिथून 2 किलोमीटर आहे. अयो, बसच नाही. बस मी यायचं का? बस नाही. चला. पहिले विचार ते पाऊस येतो बस पडतो. कुठे आहे काकू? तर मित्रांनो, तुम्हाला गाडी पार्किंग करून ह्यांच्या बसमध्ये यावं लागणार आहे. तर कंटिन्युअसली बस घ्यायला पण येते, सोडायला पण येते आणि कंटिन्युअसली बॅक टू बॅक बस चालूच असतात. आणि आपण पटकन बसमध्ये बसून आणि तिकीट पण सोबत ठेवलं, कारण तिकीट हरवलं तर माहीत नाही परत पुढं काय प्रॉब्लेम होतो, म्हणून तिकीट पण नीट ठेवा. आणि आपण फायनली पोहोचलोत. तर मित्रांनो, फायनली आम्ही आलो इथं कास पठारमध्ये आणि पार्किंगमध्ये गाडी वगैरे लावून परत त्यांची बस येते, मग ते डायरेक्ट इथपर्यंत सोडतात आपल्याला. मित्रांनो, आम्ही चुकीच्या टाइम आलेलो. सप्टेंबरमध्ये असेच धोका असतात, म्हणजे जास्ती काय बघण्यासाठी असं दिसत नाही. पण ऑक्टोबरमध्ये 1 नंबर क्लिअर असतं सगळं. काहीच दिसत नाही. दिसत नाही जास्ती, समोरचं काहीच दिसत नाही. आम्ही 1 तास येळा म्हटलं. 1 तास कंटिन्यू आम्ही फिरत बसलो इकडे तिकडे. फक्त चिकी दादा शेवटी पोचलोच आम्ही इथं. ऑलरेडी आम्हाला ते आधीच सांगत होते की त्या ठिकाणी पार्किंग करा, पण आम्ही पार्किंग न करता स्वतःचं डोकं लावून आम्ही 1 तास अख्खं फिरून परत त्याच ठिकाणी आलो. शेवटी गाडी पार्किंग केली. ह्याच्या नादात आमचं वॉटरफॉल बी राहिलं बघायचं. हा, ते पण राहिलं, तिथं पण जायचं. काय नाही, परत जाऊ आपण. कशाचे ते पिवळे झाड? हे जे पिवळं फुल आहे ना, हे सोनकीचं फुल आहे. हे नाही माहिती भाऊ. अरे ह्याला म्हणतात गोंडस बुबला. काय म्हणतात? गोंडस बुबला. ह्याला गोंडस बुबला. काय पण सांगतोय. अरे तो काय पण सांगतोय, गोंडस बुबला बिबला नाही म्हणत त्याला. तो काय म्हणतात तुला माहिती का? तुला काय माहिती? हे जे फुल आहे ना, त्याला मिकी माऊस बोलतात. आता ह्याचं ॲक्च्युअल नाव नाही माहिती, पण ह्याला मिकी माऊस असं म्हणलं जातं जास्त, कारण की ह्याचं बघा शेप बघा, मिकी माऊस तो वाटत आहे. आता कुठल्या साईड जायचं? हेच आहे का सगळीकडे? सगळीकडे हेच आहे. सगळीकडे हेच आहे, असं वाटतं उगाच आलो.
मित्रांनो तुम्हाला जेवण पण करायचं असेल इथं जर तुम्ही आत आलं तर काय ते जेवणासाठीच करता येते ना, जेवणासाठी पण पिठलं भाकरी वगैरे पण. हे बघा तुम्हाला असे छत्र वगैरे घेऊन मावशी लोक दिसतील, सगळीकडे बसलेत ते, तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता. आणि जर तुम्हाला भूक वगैरे लागली असेल तर तुम्ही इथं जेवण वगैरे पण करू शकता. तर मित्रांनो आम्ही ते सगळं बघून आलो तिथलची फुलं वगैरे, आणि परत व्हॅनमध्ये बसून परत तिने आपल्याला पार्किंगकडे सोडलं. आता परत आपल्या कारमध्ये बसून येतं जाणार आहे पण वॉटरफॉलकडे, तिकडे पण बघू काय कसं आहे. आणि धुकं पण गेले मित्रांनो, ऑलमोस्ट आम्ही 11 वाजेपर्यंत आलो होतो तर खूप धुकं होते. आता 12-12:30 झाले तर धुकं पण क्लिअर झाले, सगळं क्लिअर झाले. तर बघूया आता. म्हणजे जाऊ शकतो ना गाडी वजराईचा धबधबा मित्रांनो. माझ्या हिशोबाने इथं जास्ती पाणी येत असेल, पण आता पाणी कमी म्हणून सर्वांनी इथं फोटो काढण्यासाठी खाली आलेत. आतमध्ये पाय दाबून हा का, मला कापलं. हळू कोणाला पाय हात चाललंय. मित्रांनो खूप मजा आली, खूप छान. एक छोटासा वॉटरफॉल होता. वॉटरफॉल आहे का काय डॅम आहे काय माहिती नाही, पण खूप एन्जॉय केला, छान वाटले. तर स्कूलचे पण विद्यार्थी आलेत. आणि तुम्ही पण असे पाण्याच्या ठिकाणी जात असाल तर सावधानी बाळगा, जास्ती पाण्याच्या आत जाऊ नका, खोलमध्ये जाऊ नका. बाकी काय नाही, पण छान होती इकडचं. हा, आम्ही जर भरपूर कपडे वगैरे आणले असते तर आम्ही पण थोडंफार भिजलो वगैरे असतो, पण कपडे नव्हते. तुम्ही कपडे इथे घेऊन येते, पूर्ण तयारीमध्ये. हा, एक जोडी कपडे घेऊन यायचो. तुम्ही येणार असेल तर कपडे वगैरे घेऊन. आम्ही कपडे वगैरे काय आणले नव्हते, त्यासाठी आम्ही जास्ती काही पाण्यामध्ये गेलो नाही. पण ठीक आहे, मजा खूप आली. मजा खूप आली, एन्जॉय झाला. हा, तुम्ही वर आलात तरी तर तुम्हाला खाण्यासाठी स्नॅक्स वगैरे पण भरपूर आहे इथं. मग त्याला काय बोलतात, भुट्टा ना, भुट्टा वगैरे पण आहे, वडापाव वगैरे काय चालतं वडापाव वगैरे पण आहे, ज्यूस वगैरे प्यायचं असेल तर ते पण आहे. वजराई वॉटरफॉलला जाणार आहोत, तर बघूयात तिथं पण काय होतंय. नको जाऊ रे, ऐक. पुणे मित्रांनो आता यायला लागले टेन्शन, कारण की 2 तास झाले ते गेले. त्यांनी ना आवाज दिला ना रिस्पॉन्स दिला. त्यांना जातानाच सांगितलं होतं की जिथं जिथं जाताल तिथून आवाज द्या.